नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये जिंकताच आता अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचं राजकीय वजन वाढलं। कालपर्यंत ज्या गोकुळ गीतेंनी निवडणुकीतनं माघार घ्यावी यासाठी मंत्री उदय सामंत प्रयत्नशील होते, तेच आता गीतेंना मुंबईला घेऊन जाण्यासाठी स्पेशल खासगी विमान घेऊन नाशिकला पोहोचले होते असं कळतं। गोकुळ गीतेंच्या अंगावरचा विजयाचा गुलाल पुसण्याआधीच त्यांना शिवसेनेनं गळाला लावायचा प्रयत्न सुरू केलाय। विशेष म्हणजे या विमानात आमदार किशोर पाटील, माजी खासदार उन्मेष पाटील सुद्धा त्यांच्या सोबतीला होते। खरं तर या निवडणुकीत बरंच राजकारण रंगलं म्हणून गोकुळ गीतेंनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली होती। त्यांनी या निवडणुकीतनं माघार घ्यावी म्हणून उदय सामंत आणि गिरीश महाजनांनी आठवडाभर प्रयत्न केला आणि त्यानंतर गीतेंनी थांबण्याचा निर्णय घेतला, पण त्यांनी उमेदवारी कायम ठेवली। या निवडणुकीमध्ये गोकुळ गीतेंनी शिवसेनेचे नरेंद्र दराडेंना पराभूत केलंय। गोकुळ गीते शिंदेंच्या नेतृत्वामध्ये सेनेत प्रवेश करणार असं सध्या बोललं जातंय। दरम्यान गोकुळ गीतेंना घेण्यासाठी आलेल्या स्पेशल चार्टर्ड विमानामध्ये शिवसेनेचे कोणते नेते उपस्थित होते आपण पाहूया। उदय सामंत होते, उद्योगमंत्री आहेत ते, उन्मेष पाटील माजी खासदार, त्याचबरोबर शिवसेनेचे आमदार किशोर पाटील होते, शिवसेना नेते अमोल भालेराव, गोकुळ गीते होते, विजयी उमेदवार गणेश गीते स्वतः होते। आपल्यासोबत लक्ष्मण घाटोळ जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, आपण पाहतोय नाशिक खरं तर पहिल्यापासून चर्चेत राहिलं, गीतेंनी विजय खेचून आणला, त्यांच्याबद्दल आता आणखीन काही बातम्या समोर येत आहेत, अपडेट काय द्याल? मृगा, नाशिकमधून हे गोकुळ गीते यांना घेऊन उदय सामंत ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेले होते। काही वेळापूर्वी ते मुंबई विमानतळावरती विशेष विमान जे आहे गोकुळ गीतेंना नाशिकवरून घेऊन गेलेलं ते आता मुंबई विमानतळावरती काही वेळापूर्वी दाखल झालं आहे आणि त्यानंतर आता गोकुळ गीते यांना घेऊन मंत्री उदय सामंत आणि शिंदेच्या शिवसेनेचे आमदार किशोर अप्पा पाटील हे त्या ठिकाणी आता गोकुळ गीते यांना घेऊन एकनाथ शिंदे यांच्याकडे दाखल होत आहे। एकनाथ शिंदेच्या नंदनवन या बंगल्यावरती ते दाखल होत आहे। थोड्याच वेळात गोकुळ गीते, एकनाथ शिंदे, गणेश गीते आणि त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांची एकत्रित बैठक जी आहे ती नंदनवनवर होणार आहे आणि त्यानंतर गोकुळ गीते यांचा शिंदे यांच्या शिवसेनेतल्या प्रवेशाबाबतचा जो निर्णय आहे तो त्याच ठिकाणी होईल आणि त्यानंतर ते माध्यमांना प्रतिक्रिया देतील अशा स्वरूपाची माहिती आहे। मात्र एक गोष्ट अतिशय स्पष्ट आहे की गोकुळ गीते हे आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाणार आहे। शिंदेच्या शिवसेनेकडनं देखील त्यांना रेड कार्पेट टाकण्यात आलेलं आहे। शिंदेच्या शिवसेनेकडनं त्यांच्यासाठी विशेष विमान जे आहे ते नाशिकला पाठवण्यात आलेलं होतं। स्वतः मंत्री उदय सामंत तब्बल 2 तास नाशिक विमानतळावरती त्यांची प्रतीक्षा करत होते आणि त्यांना घेऊन ते आता नंदनवन बंगल्यावर दाखल होत आहे। त्यामुळे एकीकडे शिंदेच्या शिवसेनेचा आमदार अर्थात उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव जरी झाला असला, त्यांचा एक आमदार कमी होत असला तरी दुसरीकडे मात्र तेच गोकुळ गीते ज्यांनी नरेंद्र दराडे यांना पराभूत केलं, अर्थात शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत केलं, तेच उमेदवार आता विजयी झालेले हे शिंदेच्या शिवसेनेत जाणार आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा पक्ष म्हणून कुठेही तोटा झालाय का असा प्रश्न उपस्थित केला तर तो होत नाही। त्यामुळे आता पुढे काय होतं हे बघणं महत्त्वाचं असेल। नक्कीच, धन्यवाद लक्ष्मण सविस्तर माहितीसाठी।